नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक मित्र. नमस्कार. तुम्हाला आज मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे नवीन पद्धती आणि जुन्या पद्धतीमध्ये काय बदल आहे ज्या शिकवणीमध्ये वापरल्या जातात. तर नवीन पद्धतीमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आणि 3D ज्या पद्धतीने वापरलं जातं त्या पद्धतीनं मुलांच्या मध्ये काय प्रगती होते आणि जुन्या पद्धतीचे काय ड्रॉबॅक्स आहेत याविषयी आपण आज लेक्चर घेणार आहोत. आणि मग म्हणूनच आज आपण या ठिकाणी एनकेएस एज्युकेशनच्या माध्यमातून कोणत्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर चला बघूया आपण. मी दोन पद्धतीचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. नवीन आणि जुन्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने टीच करणार आहे. यामध्ये फरक तुम्ही पालक बघायचा आहे. चला तर आपण बघूया पहिल्यांदा जुन्या पद्धतीनं काय बदल आहे. आपण या ठिकाणी ह्युमन आयचा अभ्यास करूया. ह्युमन आयचा अभ्यास करताना मी या ठिकाणी एक आयबॉल या ठिकाणी ड्रॉ करतो. ठीक आहे. आणि या आयबॉल मध्ये या बाजूला नर्वस सिस्टीम असते. ठीक आहे. जी आपल्या मेंदूला काय करते, संवेदना पोहोचवण्याचं काम करते. ओके. सो या ठिकाणी मेंदू असतो ज्याच्यामध्ये आपल्याला त्या सर्व गोष्टी समजतात. ठीक आहे. आपण थोडं इंग्लिश आणि मराठी सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. जसे आपले पालक आपले आहेत, पालकांना सुद्धा या ठिकाणी समजायला पाहिजे बाबा काय फरक आहे. ओके. तर या ठिकाणी हा जो डोळ्याचा पहिला जो पार्ट असतो, जसं की आता आपण पुढच्या बाजूने बघितलं तर डोळ्याचा पार्ट आपण त्याच्यावरती एक कव्हरिंग असतं वरच्या बाजूला. ठीक आहे. गोलाकार. ठीक आहे. जसं की आपण एखाद्या गोष्टीवरती पातळ कागद झाकतो तसंच एक ग्लासचं कव्हर आहे गोल, ज्याच्यामध्ये प्रकाश सहजासहजीच आतमध्ये प्रवेश करतो जेणेकरून प्रकाश इझिली आत जावा अशा पद्धतीने एक पारपटल आहे. त्याला पारपटल म्हणतो आपण, त्याला कॉर्निया म्हणतो. कॉर्निया. तर कॉर्निया या ठिकाणी पहिल्यांदा असणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मी साध्या बोर्डचा वापर न करता मी इंटरॅक्टिव्ह बोर्डवरती टीच करतोय. साध्या बोर्डवरती मला एकच पेन वापरायला लागणार आहे, एकच कलर वापरायला लागणार आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त आपण 2-3 पेन पण वापरू शकतो. सो या ठिकाणी बघा इथं कॉर्निया आपला हा मुद्दा बघितला आपण. तर कॉर्नियामधून प्रकाशाचे किरण ज्या वेळेला यामध्ये आत जातात, आपण ती कन्सेप्ट आपण थोडीशी बघूया थोड्या याच्यानंतर. त्याच्यानंतर आतला भाग असतो बुबुळ, जो याच्या आतमध्ये असणार आहे, जो याच्या आतला बाजूचा भाग असेल. याच्यामध्ये जो काय आतला बाजूचा हा जो काय भाग असणार आहे, ठीक आहे, हा जो बाजूचा असणार आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ठीक आहे. तर याला आपण बुबुळ म्हणतो. त्याच्यातून काय केलं ते प्रकाश कमी जास्त जसं आपण म्हणतो झूम आउट झूमिंग करायचं काम हे करतं आणि याला आपण बुबुळ म्हणतो. त्यानंतर त्याच्यामध्ये तिसरा पार्ट असणार आहे तो म्हणजे आतलं असणार आहे हा आयरिस आपण बघितला. पुपिल्स बघूया आपण, जो काळा भाग असणार आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला इझिली त्या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला आतमध्ये प्रकाश किरण नेण्याचं काम केलं जातं. ओके. तर याला आपण म्हणतो आयरिस. तर यामध्ये आतील जो मेन भाग आहे सगळ्यात तो असणार आहे, यातला जो भाग असणार आहे तो आहे आपली लेन्स. ती सगळ्यात महत्वाचं काम करत असते. ठीक आहे. तर काय महत्वाचं काम करते तर बघा या ठिकाणी मी एवढे पेन वापरून या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी प्रकाशाचे किरण मी दाखवतोय. हे जे काही प्रकाशाचे किरण आहेत ते आतमध्ये इंटर करतात आणि आतमध्ये ज्यावेळी इंटर करणार त्यावेळेला लेन्स पासून त्यांचं काय होतं, रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शन म्हणजे परावर्तन. एखादा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना प्रकाशाचे काय होतं, त्याचा मार्ग बदलतो. त्याला आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो सिम्पली. एखादी बघा यामध्ये प्रकाश परावर्तन, मी आता या ठिकाणी समोर ग्लास आहे, ग्लास मधून एखादा प्रकाश इकडच्या बाजूला येतो आणि पलीकडे येतो, त्यावेळेला त्याचं रिफ्रॅक्शन होत असतं. त्याला आपण काय म्हणतो, अपवर्तन असं म्हणतो. अपवर्तन म्हणतो. तर परावर्तन ही कन्सेप्ट काय की एखादा प्रकाश धडकून जो काय सरफेस आहे त्या धडकून परत येतो त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन म्हणतो. आणि एखादा प्रकाश किरण यामध्ये इथं आपला मार्ग बदलून त्या दुसऱ्या माध्यमातून पुढे जातो, त्याला आपण म्हणतो अपवर्तन. तर अशा पद्धतीने हे अपवर्तन होऊन काय केलं तर हे जे प्रकाशाचे किरण आहेत या ठिकाणी रेटिना म्हणजे त्याला आपण पडदा म्हणतो डोळ्याचा, या ठिकाणी जो भाग असतो तो रेटिनावरती काय केला तो या ठिकाणी पडतो आणि या ठिकाणी जी पण वस्तू आपण त्या ठिकाणी बघत असतो ती वस्तू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर हे अशा पद्धतीनं साधारणतः याच्यापेक्षा सुद्धा एकाच कलरच्या पेन मधनं टीचिंग करावं लागतं जुन्या मेथडमध्ये. आणि ही जी मेथड आहे हीच मी नवीन पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. काय बदल आहे याच्यामध्ये आपण थोडंसं बघून घेऊया. तर बघूया नवीन पद्धतीचा काय विषय आहे. बघा जुन्या पद्धतीमध्ये मी टीच करून दाखवलं, अनावधानात त्यामध्ये चुकण्याची शक्यता असू शकते शिक्षकांची. तर बऱ्याचदा गडबडीमध्ये किंवा शिकवता फ्लोमध्ये टीचिंग करण्याची शक्यता पण चुकण्याची पण शक्यता असते. पण आता या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं आपल्या ठिकाणी इंटरॅक्टिव्हली बोर्डवरती तुम्हाला सुद्धा एकदम सोप्या पद्धतीनं आणि व्यवस्थितपणे समजतं. आता याच्यामध्ये कमी वेळामध्ये जास्त कन्सेप्ट घेता येते आणि जी कन्सेप्ट घेतलेली आहे ती जास्त वेळ डोक्यात ठेवता येते. म्हणजे साधारणतः आपल्याला पाठ करायची गरज लागत नाही, ती लक्षात ठेवता येते. दोन्हीमध्ये मी फरक सांगणार आहे की नवीन पद्धतीमध्ये आणि जुन्या पद्धतीमध्ये काय बदल झाला आपल्या याच्यामध्ये. तर आपण त्या दोन्हीच्या कन्सेप्टचा आपण अभ्यास करूया. सो रिफ्रॅक्शन म्हणजे काय, अपवर्तन. ही जी काय अपवर्तन आहे रिफ्रॅक्शन
द रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट, द फेनॉमिनॉन ऑफ चेंज इन द पाथ ऑफ लाईट गोईंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. जर एका मीडियम मध्ये दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल त्यावेळेला या ठिकाणी काय होतं, त्याच्यामध्ये आपल्याला मार्गाचा बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो. जसं की आता बघा या ठिकाणी प्रकाश कमी या बाजून चाललेले आहेत. समजा एखादा प्रकाश कमी या ठिकाणी आलेला आहे आणि इथून काय करतो तो या ठिकाणी मार्ग बदलतो. आता बघा या ठिकाणी तुम्हाला सहज समजतं की हे जे माध्यम आहे हे हवा माध्यम आहे आणि हे जे माध्यम आहे हे काचेचं माध्यम आहे. ग्लास आणि हवा याच्यातून दोन वेगवेगळ्या माध्यमातून एखादा प्रकाश किरण जात असेल तर तो काय करतो, त्याचा मार्ग या ठिकाणी बदलतो. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. ओके, सो इथं बघा या ठिकाणी एक आकृती दिली आहे. या ठिकाणी एका वळीनं सरळ रेषेत या ठिकाणी प्रकाशाचे किरण या ठिकाणी सोडलेले आहेत आणि हे प्रकाशाचे किरण या ठिकाणी चेंज होऊन या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला दिसतात. तर मगाशी जसं सांगितलं की मी जगातील सगळ्याच वस्तू प्रकाश हे बाहेर टाकत असतात. आणि मग एखादी वस्तू समजा हा पेन आहे आणि हा जो पेन आहे किंवा या ठिकाणी मी रिमोट घेतोय तर रिमोट बघा या ठिकाणी हा रिमोट तुम्हाला सगळ्यांना सगळा पूर्ण दिसतो. कारण हा रिमोट काळा प्रकाश हा काय करतो, बाहेर टाकत असतो. एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स इमिट्स लाईट्स. ओके, हा प्रकाश बाहेर टाकत असतो आणि मग प्रकाश बाहेर टाकत असल्यानंतर आपल्याला या प्रकाशाचे किरण डोळ्यामध्ये आपल्याला पोहोचवले जातात. जर समजा आपण मी या ठिकाणी हात धरला तर तुम्हाला ही वस्तू दिसते का? नाही दिसणार. का नाही दिसणार? कारण या प्रकाश हा जो काय एवढा उघडा भाग आहे तो काय करत असतो, त्याचे प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पण या हातामुळे जो काय ट्रान्सपरंट मीडियम नाही आहे त्याच्यामुळे त्याचे प्रकाश या ठिकाणी अडवले जातात आणि ते तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचले जात नाही. तर एक सिंपलशी अशी मेथड आहे. तर या ठिकाणी आपण पुढे जाऊया थोडस. तर बघा नेक्स्ट पार्ट आपण थोडं रिफ्रॅक्शन सगळ्यांना समज असेल. रिफ्रॅक्शन कन्सेप्ट काय आहे हे इझिली समजलं. आता ऍक्च्युअल मध्ये कशा पद्धतीने काम होतं तर या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रकाशाची किरण अशा पद्धतीने आपल्या जर डोळ्यामध्ये येत असतील तर या ठिकाणी कोर्नियातून ते आत जाणार आहेत आणि ही जी काही लेन्स आहे या लेन्स वरून ते काय करतात, या रेटिनावरती पडद्यावरती या ठिकाणी काय करतात, पडतात आणि इथून जी काय तुमची नर्वस सिस्टीम असेल ती संवेदना म्हणतो आपण. जसं की हाताला एखादा चटका बसला की आपल्याला पटकन डोक्याला समजतं, तसंच डोळ्यामध्ये सुद्धा संवेदनेसाठी ऑप्टिकल नर्व्स असते आणि ही नर्व्स काय करते की एखादी वस्तू त्या ठिकाणी दिसते ती जशी तशी प्रतिमा काय करते, नर्वस सिस्टीमद्वारे आपल्या न्यूरॉन्स पर्यंत पोहोचवते. न्यूरॉन्स म्हणजे मेंदूकडे पोहोचवते. तर अशा पद्धतीनं हे साध्या पद्धतीनं काम होत असतं, लक्षात घ्या. तर हे जे तुम्ही आता बघितलं ते तुम्हाला इझी मध्ये तुम्हाला समजलं. मला जास्त याच्यावरती बोलायची गरज लागली नाही. आणि हे जे व्हिज्युअल आहे ऍक्च्युअल कसं होते तसंच त्या डोक्याने घेतलं. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा डोळा काढला तर मुलाचं कसं होतं की त्या पद्धतीनं प्रत्येक जण आपापल्या व्हिज्युअल्स क्रिएट करतो डोक्यामध्ये आणि त्या पद्धतीने तसा अभ्यास लक्षात ठेवत असतो. पण इथं सगळ्यांनी एकाच पद्धतीनं हा अभ्यास डोक्यामध्ये घेतला आणि याच्यामध्ये एखादी गोष्ट जी आहे शिकण्याची ही त्यांना पाठ करायची गरज लागत नाही, कारण व्हिज्युअल कन्सेप्ट त्याच्या क्लिअर झालेला असतात. सो या ठिकाणी पुढे जाऊया आपण थोडंसं त्यातले डोळ्यातले पार्ट्स आपण थोडेसे बघूया एक्स्ट्रा. बघा या ठिकाणी हे जो काय पार्ट मगाशी मी तुम्हाला सांगितला बोर्डवरती टीचिंग करताना कॉर्नियाचा, हा जो काय बघा ग्लास सारखा जो वरचा सरफेस दिसतो त्याला आपण म्हणतो नेत्रपटल. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो नेत्रपटल. बघा या ठिकाणी नेत्रपटल थोडंसं आपण याच्यावरती बघूया. कॉर्निया तर म्हणजे डोळ्याचा पारदर्शक बाह्यतम थर असतो, मराठीत याला नेत्रपटल म्हणतात. कॉर्निया हा डोळ्याच्या बाहेरील बाजूचा एक महत्वाचा भाग आहे. आणि ही जी काय अशी आपण पीडीएफ तयार केली आहे याच्यावरच्या काही नोट्स असतील ह्या आपण डायरेक्टली अशा पद्धतीने व्हिज्युअल कन्सेप्ट मध्ये त्याचे नोट्स आपण क्रिएट करणार आहोत आणि त्या नोट्स त्या मुलांना देणार आहोत, जेणेकरून त्याचा जो काय अभ्यास आहे हा एक्झॅक्टली असला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा अभ्यास चुकीचा असणं आणि नुसता वरच्या अभ्यास असणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण एखादी कन्सेप्ट आपण घेतो ते अर्धवट असणं हे धोक्याचं असतं. बऱ्याचदा म्हणलं जातं अर्धवट नॉलेज घेतो हे फार धोकादायक असतं. म्हणूनच या ठिकाणी बघा या सगळ्या गोष्टी बघा या ठिकाणी तुम्हाला ही कन्सेप्ट दिसते. या ठिकाणी दाखवू शकतो आपण इझिली. या ठिकाणी सुद्धा मी सांगू शकतो की बाबा हा जो काही पार्ट आहे ठीक आहे तर हा कॉर्निया भाग आहे, त्याला नेत्रपटल म्हणतो. त्यातून सहजच अशी किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे या ठिकाणी पटकन समजावून सांगता आलं. पुढे जाऊया. ह्याच्या पुढचा जो काय पार्ट आहे बघूया आपण पुढं. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा भाग आहे आयरिस. हा जो काय भाग आहे दिसतो तुम्हाला आयरिस. ठीक आहे, या ठिकाणी मी ऑन करतोय. तुम्हाला लक्षात आलं असेल आता आयरिस म्हणजे काय. हा जो काय बाजूचा भाग आहे हा जो निळ्या कलरचा दिसतो ती काय काम आहे, याला डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करणाऱ्या डोळ्याच्या रंगीत भागाला आपण बुबुळ म्हणतो. हा काय करतो की हे जे काय मधलं जे होल आहे ठीक आहे, हे जे काय मधलं होल आहे त्याच्यावरती हे जे काय मधलं होल आहे याला मोठं आणि लहान करण्याचं काम करतो. म्हणजे झुमिंग
आणि झूम आउट. जेवढा जास्त प्रकाश घ्याल, जेवढा कमी कराल, त्याच्यावरती काय असणार, इमेज तुमची दिसण्याच्या पद्धती असतात. त्याचा अभ्यास खूप आहे अजून पुढे. पण या ठिकाणी छोटीशी कन्सेप्ट आपण घेऊन चाललोय. जास्त वेळ नाही घेता आपण त्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आपण पुढे बघायचं आहे. आपल्याला बघायचं आहे फक्त डिफरन्स. तुम्ही या ठिकाणी कन्सेप्ट शिकायची गरज नाही. तुम्ही फक्त बघा की बाबा काय जुन्या मेथडमध्ये होते आणि काय नवीन मेथडमध्ये होतंय. मुलांना काय द्यायला पाहिजे हे पालकांच्या हातामध्ये असतं. योग्य मार्गदर्शन हे नेहमी मुलांसाठी उपयोगाचं असतं. याच्याविषयी पण मी चर्चा करणार आहे पुढे. तर ह्या गोष्टी का घ्यायला पाहिजेत ह्या तुम्हाला मी सांगणार आहे. तर जाऊया आपण पुढं. बघा पुपिल. पुपिल हा जो काय आहे, जो डोळ्याचा मधला पार्ट आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा जो काय मधला भाग दिसतो, जो झुमिंग झुम आउट होत आहे, आणि हा जो काय मधला भाग आहे त्याला आपण पुपिल म्हणतो. तर तुम्ही या ठिकाणी इझिली या ठिकाणी वर्कआउट करू शकताय. इझिली तुम्हाला एखादी गोष्ट कन्सेप्ट समजू शकते. तर या पद्धतीनं अशा पद्धतीने आपण पुपिल सहजासहजी समजून घेऊ शकतो. जो डोळ्याच्या मध्यभागी असलेला काळा भाग आपल्याला बघायला मिळतो. तर राहिला भाग फक्त लेन्सचा. लेन्स कुठं असते अजून ह्याच्यामध्ये बरेचसे पार्ट आहेत, आपल्याला एवढा वेळ देता येणार नाही. छोटीशी क्लिप आपल्याला करायची आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हा वेळ देतोय. तर यामध्ये बघा हा जो काही पार्ट आहे या ठिकाणी मी हायलाइट केलेला आहे. आणि या ठिकाणी बघा ही जी पार्ट, हा जो पार्ट आहे ही लेन्स आहे. ट्रान्सपरंट कर्व स्ट्रक्चर दॅट फोकस लाईट इनटू द रेटिना विच इज लेन्स. ओके. थोडस एक पारदर्शक वक्ररचना आहे जी रेटिनावरती प्रकाश केंद्रित करते. आणि तो जो प्रकाश कुठला असणार आहे, या वस्तूचा असणार आहे, कुठल्याही वस्तू असणार आहे, झाड असेल, दगड असेल, काही असेल. मी जसं सांगितलं तुम्हाला आता हा जो काही रिमोट हा सगळ्यांना दिसत असेल, तर हा रिमोट तुम्हाला अर्धवट दिसणार आहे, पूर्ण दिसणार नाही. मी हा अशा पद्धतीचं शिक्षण मुलांना खूप गरजेचं आहे आणि नवीन पद्धतीचा अवलंब हा करायला पाहिजे. आता बऱ्याचदा पालकांचं असं होतं की मुलं मोबाईल वापरतात आणि दुसरंच काहीतरी करतात. याचं कारण असं आहे की कारण युट्यूब वगैरे वापरतात. आपल्या जे ऍप्लिकेशन आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे डिस्टर्बन्स होत नाही आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण या कन्सेप्टचा अभ्यास देत असल्यामुळं मुलं इंटरेस्ट घेतात त्याच्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात. तर त्याचबरोबर या मेथडचं आपण थोडस मी तुम्हाला या ठिकाणी ओव्हरव्ह्यू सुद्धा देतो ऍप्लिकेशनचा, या ठिकाणी कशा पद्धतीने आपलं काम असणार आहे. एनकेस एज्युकेशन नावानं आपलं ऍप्लिकेशन असणार आहे. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या असणार आहेत.